हा मग पाजलं होतं ना तेव्हा वगाड्याला बी बाजू उठला नाही असं आहे का? काय आप्पाही पत्रिका काय कोणाच लग्न नाही होत मोठ्या भावाचं लग्न आहे. मोठं असलं का ते? हा ते आहे का? या मग लग्नाला. हा हा पाहिलं काय काय पोरांच्या वेळेस लग्न उराले चाटा चुटा मारून आपणच काय गोड मारलं झालं कोणाचं नाही पाहून एकर जमीन असून कोणी जमीन पोरगी देऊ राहिली नाही आपल्याला पत्रिकात नाव बिव टाकले की नाही आपलं प्रेक्षकामध्ये कोणी अमोल अर्जुन अशोक फळडू याच्यात बी नाही आहे संयोजक मध्ये सुखलाल निंबा प्रकाश रामचंद्र याच्यात बी नाही रे कार्यवाहक मध्ये आहे का नाही कार्यवाहक मध्ये अतुल पाटील मयूर कोळी मायला आपण त्याचे आपल्या घरच्या पोरीच्या लग्नाच्या टायमाला त्याचं नाव टाकलं होतं आता त्यांना टाकलं नाही आपलं नाव हो ना असं का बरं काय माहिती नायर बी काय 500 रुपये गेलं त्यानं काही जायच नाही लग्नाला लग्नाला जायचं नाही का मग आपण काय लग्नाला जातं कमीत कमी किलबिल मध्ये त्याचं नाव पाहिजे होतं तुमचं बी चाललं असतं ना धर काही जायचं नाही त्या दिवशी लग्नाला आपण खत होऊन घेऊ आपलं अप्पा हे काय आयर शिकवल्या जाणार नाही कोणत्याही प्रकारचे आयर स्वीकारले जाणार नाही जाणं पडेल लग्नाला आपल्याला आता तर नाही म्हणत मग फुकटाचं जेवण सोडतो का तू आयर जास्त काम नाही तुझी जाऊ आपण अप्पा हा कांचनाचं लग्न झालं ना आहे लग्नाची टंचाई झाली ते कांचनाचं लग्न झालं ते पाया पडायला येणार आहे ना कोणाचा माल तोडायला येणार आहे आता का वगैरे म्हणून घेऊ पाहिजे रे मला बायका म्हणतो काजू पाया फोडून घेऊ तुम्हाला म्हणजे आला का ते मग आप्पा पाया जोडा काय कान जोडा पाया जोडा आम्हाला पाया पडायचे आहे. पाया पडायचंय का पडाव आप्पा आम्हाला समाज वर का असं आहे का तू नवरा सोडून माणसाला का पण घेऊन फिरती आप्पा मला ओळखलं का हा कोणी मी तू तीच आहे ना बंगारवाल्यासोबत पळून गेली ती आवता म्हणा ये मुंबई रमत आहे आता गेलं सगळ्या गावाच्या चौकाशी आहे. चाल रे काय म्हणती ती विनोद मेहरा सारखं दिसतो म्हणजे थांबा, अहो, थांबा. हो, थांबा, हो. आता मी नाम करणार नाही लग्नाचा नमस्कार दादा नमस्कार या रे इकडे थोडे काय काम होतं हे जनगण नाही कशाची याव इकडेच माय उठणं जेवार येतं मानसी भाऊ त्यांच्या घरातले दादा आम्ही जनगणनेसाठी आलोय हो का बरं राहते ती जनगणना ते तर आम्हाला माहित नाही काय राहतं ते आपल्याला माहिती करू पाठव पण ते माहिती सगळ्यांची माहिती सांगितली आम्हाला कशाची तुमच्या परिवारात कोण कोण आहे काय काय आहे किती वयाचे असे हो का? हं. सांगा कुटुंब प्रमुखाचं कुटुंब प्रमुखाचं नाव सुगंधा फुलचंद मुळे तुमचं शोभा फुलचंद मुळे सुगंधा फुलचंद आणि शोभा फुलचंद भाऊ बहिणी का अरे आई ती माझी असं आहे का मग अरे हा बरं सांगा पुढचं सुहास शोभा मुळे मुलगा आहे का अरे बायको आहे माझी हा
बायांचे नाव माणसासारखे आणि माणसाचे नाव बायांसारखे असं काय आहे? तू असू नको रे, 32 पाडून टाकन तू. असे नाव ऐकले नाही का तुला कधी? ते काय चाललंय गावात? पुढे दुर्गा शोभा मुळे. हा दुसरी बाईक वाटतं आहे ना. आता कसं मस्त रे तू रे. अरे माझ्या पोराचं नाव आहे ते दुर्गादास, नाव राहत नाही का पोराचं? असं आहे का ते? हा सर काय नाव घ्यायचं घरकुलाचे तुम्ही? हा, बंगले भेटले जळगावला. असे काय नाव आहे? शोभा, सुहास, दुर्गा. खरं काऊन इचकू राहिला तू? तुला असे नाव पाहिले नाही का? ते नाव काय आहे? माझे नाव का? हा तो नाव काय आहे? ज्योती शीतल रत्नाकर. राम राम. काय पाहिजे? विमल आहे का? आहे ना. घ्या ना मग एक. केवढ्याची आहे? दाराची आपल्याकडे. गाव चांगलं मोठं आहे वाटतं. हा धंदा गिंदा चांगला होता असं. धंदा काय खरे 1000 लोकसंख्या आहे, 12 दुकान आहे गावात. असं आहे का? पण कुठले आहे तुम्ही? शिमणापूरचा आहे मी. असं आहे का? हो दादा, हा बोला ना. एक विचारायचं आहे तुम्हाला. बाबा काय? या गल्लीमध्ये अंकुश नावाचा मुलगा आहे. हा हा आहे ना. पोराची लाईन कस काय हो? काही खत पाणीचं नाही त्याला. थांबा 2 मिनिटं पाहू ना. मला सांग थोडं. हॅलो. हा बोल ना आप्पा. त्याकडे कोणी पाहुणे मिळून येले काय? हा का बरं त्याकडे गेलो ते आता? हा विचारपूस करत होते ते. मग चांगलं सांगू आप्पा माझ्याबद्दल. हा चांगलं तर सांगेन तुम्ही. मी काय म्हणते ते हा बोल ना. ते आपले 600 रुपये राहिले 4-5 महिन्यापासून. टाकतो मी तुला लगेच फोन केला बरं का? टाकतोय का? हा लगेच टाकतो. हा बरं बरं. हा मी काय म्हणतो पाहुणं डोळे लावून देऊन टाका लगे. काय म्हणत्या? करून टाकू तुमच्या भरोश्यावर. अरे बिनधास्त द्या हो तुम्ही. सुपारी फोडून टाकू मग. हा फोडून टाका सुपारी. फोडून टाका बाहेर यंदा. करून टाका. मी कशी लेट आहे. असेच 1.25 महिना घालला का अन्नाकडे मी. शेठ तुम्हाला माणूस लागत होता ना, एकदम इमानदार माणूस आणलेला आपण. इमानदार आणि खरा. त्याला काय माहिती का, थोड्या कारणावरून घरचे त्याला मारत्या म्हणून तो येण्याने फिरतो कुठे. मस्त इमानदार माणूस आहे, काहीच ताण नाही डायरेक्ट. असं आहे का? माणूस असा आहे ना एकदम. त्याला तुम्ही खाता पिता 50 रुपये बी रोज दिला तो काहीच म्हणणार नाही. फक्त त्याचं आवड आहे. त्याचं जर जीवावर आलं तर तो डायरेक्ट 4 घंटे झोपतो आणि उठतच नाही डायरेक्ट. रात्री तर झोप नाही राहत. काही बी काम सांगावं त्याला एकदम जागी राहतो. ताणच नाही त्याचा काही. तुम्हाला सांग का त्याचा खायचा बी ताण नाही. फक्त त्याला हप्त्यातून आहे ना 3दा मटण लागतं. ते बी बोकड्याच. पण चोरीगिरी तर नाही करणार ना तो? अरे बापरे, चोरी? त्याच्या 4 पिढ्यांमध्ये बी चोरी माहित नाही. तुमचे लाख रुपये पडेल राहू द्या, हात बी लावणार नाही. तो घेतो ना फक्त 90 पुरता घेतो. दारू पेतो? नाही दारू मेरो कायम नाही पेत तो. एखाद्या वेळेस पत्त्यात हारला ना तेव्हा पेतो. म्हणजे पत्ते बी खेळतो तो? नाही पत्ते मित्ते नाही खेळतो. एखादी वेळेस सत्यात हारला ना तेव्हा खेळतो पत्ते. बापरे, सट्टा बी? काय गोष्ट करता शेठ तुम्ही. सट्टा त्याच्या खानदानात बी माहित नाही. एखादी वेळेस झोपीत आकडा आला त्याच्या सपनात तेव्हा खेळला तर खेळला. शेठ तुमच्या माहितीसाठी सांगतो, सपनं बी असे रोजच नाही पडत बरं त्याला. त्याचं थ्रून कोल्डर राहिलं
मी अंडरपॅन्ट फाटेल ते बी सांग ना. शेट त्याची अंडरपॅन्ट बी पाठवली बरोबर. बरं, ते